आलायस होय? टीव्ही का बंद केलास? मी ऐकत होते ना आतमध्ये. ओह, तू टीव्ही ऐकत होतीस. व्हेरी गुड. ऍज फार एज आय नो टीव्ही बघतात ना. व्हेरी फनी. एवढा उशीर का केलास? तुझी वाट बघत होते मी. का? अरे चिकन सागोती केले तुझ्या आवडीचं. वाव. आणि तुला एक गुड न्यूज पण द्यायची. गुड न्यूज? ओ नो. कम ऑन यार, तसं काही नाहीये. खरी खुरी गुड न्यूज आहे. गेस व्हॉट? गॅस मी नंतर करतो. आधी तू आज जाऊन गॅस बंद करू दे. नाही तर गॅस वाया जायचा आणि मला चिकन सागोतीच्या चिकन चारकोल खायला लागेल. आता ओळख. ए प्राची, रात्रीचे 12:30 वाजलेत. ओळख काय? कम टू द पॉइंट आहे. ओके, मी वॉशिंग मशीन घेतलंय. आयस कुठे? सध्या तरी खुर्चीवरच आहे. कधी पडीन. का? का? प्राची, वॉशिंग मशीन पैसे कुठून येणार? ए वेड्या, आणायचे नाहीत काही. मी देऊन आली. 16,720 रुपयाचा चेक. हो, कसं काय? तुला आठवतंय का, मागच्या आठवड्यात मी त्या सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या ऑफिसमध्ये गेले होते? आठवतंय? हो आठवतंय ना. आणि मी तुला म्हणालो होतो तुला सिक्युरिटीची गरज काय? आय मीन मी तुझ्याबरोबर राहतोय म्हणजे मला आवश्यकता आहे सिक्युरिटीची. इजंट इट? व्हेरी फनी. त्याने माझी डिझाईन्स अप्रूव्ह केली आणि ॲडव्हान्समध्ये चेक पण दिला. ओह, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. आय मीन डबल कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे एक म्हणजे काम मिळाल्याबद्दल आणि दुसरं कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे कामाचे पैसे लगेच उडवल्याबद्दल. इजंट इट? कृतज्ञ आहेस ना तू रॉनी. हाऊ मीन यू आर. कृतज्ञ अँड मीन. आणि काही? आणि मला तुला बडवावं असं वाटतंय. म्हणूनच मला सिक्युरिटीची गरज आहे. रॉनी, मी हे जे पैसे उडवलेत ना ते तुझ्यासाठी. एवढे तुला कळू नाही करे. हे बघ, आपलं ठरलंय की नाही की घरात किचनमध्ये मी काम करायचं आणि तू घरातली काही कामं करायचीस, हो की नाही? हो, पण दॅट्स बिकॉज मी दिवसभर हॉटेलच्या किचनमध्ये मरत असतो आणि घरी येऊन मी पुन्हा जर का तेच करत लागलो. ऑब्व्हियसली यार, आपण घेतलेलं डिसिजन बरोबरच आहे. पण घरातल्या कामांबरोबर कधी कधी तुला कपडे धुवायला लागतात. एस्पेशली माझे कपडे धुतोस. आय फील व्हेरी एम्बॅरेसिंग. व्हॉट सो एम्बॅरेसिंग अबाउट इट प्राची? तू नाही का माझ्यासाठी काम करत? यू कुक फूड फॉर मी. मी घरातल्या गोष्टी आवडतो, साफसफाई करतो. इट्स ओके. ठीक आहे, असेल ना. पण इथून पुढे तू कपडे नाही धुवायचेस. ते काम वॉशिंग मशीन कर. तुला आनंद नाही झाला? कसलायस तू? मला तर सॉलिड आनंद झाला. झालाय ना, खूप आनंद झाला. पण प्राची, आपण आधी म्युझिक सिस्टम घेणार होतो इजंट? म्हणजे तसं आपण डिसाईड केलं होतं की पैसे जमा झाल्यावर आपण आधी म्युझिक सिस्टम घ्यायची. आणि आज अचानक तू अशी मला न विचारता वॉशिंग मशीन. कम ऑन जॉनी, तू माझा नवरा नाहीस आणि तुला प्रत्येक गोष्ट विचारून करायला मी तुझी बायको पण नाही. ओके? ए ठुब्या, चिरा काय पाडून बसतोस? भूक लागली, सांग ना. ए पार्टनर, रागू नको ना. चल, मी तुझ्यासाठी एवढी चिकन. तू माझ्यासाठी एवढी चिकन सागोती केली आहेस. तू माझ्यासाठी जेवायला थांबली आहेस का? तू काय माझी बायको आहेस का? नाहीये ना, म्हणूनच थांबली. चला. वेट फॉर सम टाइम. आले आले लगेच परत जेवायला नको. 1 वाजला यार. मॅड. लेट्स वेट फॉर सम टाइम. आपण टीव्ही ऐकूया, टीव्ही बघूया, मग जेवूया.
काय झालं? काय तुला काय बस निघायला लाज वाटते काय? हा ठीक आहे, आणि ऑफिस मध्ये जा सरळ. एक काम कर, हा मोबाईल जरा तिकडे ठेवून दे. बर. निघा. हा. काय रे, दिसत नाही? हो हो अंकल, तुम्ही सॉरी सॉरी. आज काय परत ऍक्सिडेंट करायचा विचार होता की काय? तन्वीर, आजची आपली भेट म्हणजे खरोखर निव्वळ ऍक्सिडेंट, योगायोग आहे. हॅलो, काय मैत्रीण वाटतं? हो, मिथिला. हाय. आणि हे मिस्टर शैलेंद्र शिरोळे. हा, शिरोळे. तुला म्हटलं होतं ना मी की माझा स्कूटरवरनं ऍक्सिडेंट झाला होता, तो यांच्याच गाडीने मला. आणि आज परत ऍक्सिडेंट होता राहिला. एनिवे, कॉफी घेऊया कधी? हो घेऊया ना. मिथिला चल. नको तुझा, मला काम आहे रे, मी निघते. हो, मी तुमचा काही प्रोग्राम डिस्टर्ब केला का? नॉट अट ऑल. अरे तू खरं सांगाल ना कंपनीत, मी निघते. ओके ओके, चलो बाय. Bye. भेटू. या या, बाय. चांगली चालते नाही? काय तुम्ही काय म्हणालात का? हा? काय नाही, डोंट वरी. नाव काय म्हणाला तिचं? मिथिला. आपण निघूया. हो निघूया ना. अंकल, तुम्हाला एक विचारलं तर चालेल? अरे विचार ना, फॉर्मॅलिटीज कसल्या विचार. नाही म्हणजे तुम्ही वीरेंद्र शिरोडकरांना ओळखता का? वीरेंद्र शिरोडकर? नाही रे. कुणी फेमस माणूस आहे का? हो, सॉलिड फेमस फिल्म मेकर. खूप छान फिल्म्स असतात त्यांच्या. मी सगळ्या फिल्म्स बघतो. नाही नाही, मला अरे फिल्म्स बघायला वगैरे वेळच मिळत नाही. पण त्यांचा काय संबंध? हो, ते दुट्टो तुमच्यासारखे दिसतात. तुम्ही त्यांचा फोटो कधी बघितला नाही का पेपरात? बघा बघा, तुमच्यासारखेच दिसतात ते, अगदी हँडसम. अरे कमॉन यार, जाऊ दे. आपण वडापाव खाऊया? बस काय अंकल, वडापाव आणि तुम्ही? का? मी वडापाव खाऊ शकत नाही? हो, तुमच्या स्टेटसला शोभत नाही ते. आमचं ठीक आहे. अरे म्हणजे काय, मी पण तुमच्यासारखा कॉलेजमध्येच जायचो. कॅन्टीन मध्ये वडापाव आणि कटिंगचा खाऊनच मोठा झालो ना मी. हा, तिकडे आमच्या वेळी तर कॅन्टीनवाला तो होता राजू. त्याच्याकडे माझी उधारी चालायची, उधारी कडकी असायची ना तेव्हा. त्यावेळेची गोष्ट वेगळी असेल. आता ही गाडी, बंगला, सगळंच. आणि जाऊ दे रे, सोडून दे. मला आज वडापाव खायची इच्छा झाली आहे, आणि तीही तुझ्याबरोबर खाण्याचा चान्स मला मिळालाय. बघ, तुला लाज वाटत असेल तर ठीक आहे. अहो बस काय अंकल, तुम्ही हवं तर गाडीत बसा, मी जाऊन घेऊन येतो. अरे नो यार, आपण एकत्रच जाऊ. पण एक लक्षात ठेव तन्वीर, तुझे बोललास ना, माझ्याकडे आज गाडी आहे, बंगला आहे, खूप पैसा आहे, खरंय. पण म्हणून मला माझा भूतकाळ विसरून नाही चालणार. माणसाने आपली जमीन विसरून कधीच चालत नाही, कारण ही जमीनच माणसाला आधार देते. अंकल, तुम्ही खूप छान बोलता. नुसतं ऐकत राहावंसं वाटतं. असेच बोलत राहा ना. असंच बोलत राहिलो तर वडापाव कोण खाणार? चल चल, कमॉन. चला. निशांत, जन्मापासून ते साधारण वयाच्या 35पर्यंत तुम्ही स्वतःच्या आलिशान बंगल्यात राहत होतात ना? मग आता काय कोंबडीच्या खोराड्यात राहतं? डॉक्टर, इनमीन 3 माणसं, त्यांना एवढी जागा पुरेशी आहे. तुम्हाला सांगतो डॉक्टर, माझ्या कंपनीचा वॉचमन त्याच्या 16 गाववाल्यांबरोबर एका खोलीत राहायचं. 16. गंमत आहे. म्हणजे बघा, तुम्हाला म्हणजे एका कंपनीच्या मालकाला आपल्या साध्या वॉचमनची सुद्धा इतकी बारीक सरीक माहिती आहे. होती, आता नाही. सध्या काय परिस्थिती आहे कोणास ठाऊक.
कित्येक वर्षात गेलो सुद्धा नाही. तुमचा तो वॉचमन असा का राहायचा हो? कारण बाहेर गावाहून मुंबईत आलेला, मूळचा उत्तर प्रदेशात. तिकडे त्याची शेती होती, पण तरीही मुंबईत आला. का तर म्हणे त्याला स्वतःचं शेत विकत घ्यायचं. आणि मग ते होतं ते शेत? ते भावंडांच्या भांडणांमध्ये त्याच्या वाटण्या झाल्या आणि म्हणून हा इथे मुंबईत आला. हो ना. म्हणजे बघा, एका कमी शिकलेल्या वॉचमनचं काम करणाऱ्या माणसाला देखील आपलं स्वतःचं शेत असावं असं वाटतं. त्यासाठी तो इतक्या दूर नोकरीसाठी येतो, काटकसरीने राहतो, एक खोली 16 जणांबरोबर शेअर करतो, पैसे साठवतो, स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करतो. तुम्हाला हेच म्हणायचंय ना की मी मात्र तसा वागत नाही, वागू शकत नाही? नाही नाही नाही, तुम्ही जर प्रयत्न केलात ना तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने यशस्वी व्हाल. निशांत, हे बघा, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला अनुभव आहे. नाही डॉक्टर, मला नाही जमणार. का? यात न जमण्यासारखं काय? आणि हे बघा, तुम्हाला जर जमलं नाही ना तर त्याचा दोष तुम्हाला कोणी देणार नाहीये. निशांत, एक लक्षात ठेवा, नॉट फेल्युअर बट नो एम इज अ क्राईम. बट व्हाय लो? आय हॅव नो एम. हे असं का होत असावं? मला माहित नाही. म्हणजे तुम्हाला आपल्याला कोणी हसेल, आपली टिंगल करेल असं तर वाटत नाही ना? वाटायला कशाला हवं डॉक्टर? मला माहिती, त्या 16 जणांबरोबर राहणाऱ्या वॉचमन पासून ते माझ्या ऑफिसच्या मॅनेजर पर्यंत सगळेजण माझी टिंगल करतात, मला कुत्सितपणे बोलतात, हसतात. हा बघा रस्त्यावर आलाय. पण आता तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला तिघांना पुरेशा घरात तुम्ही राहता, इथे सगळ्या सुखसोयी आहेत. ते माझ्या पुरतं. त्यांना मात्र असंच वाटतंय की मी बुडालोय, साफ झालो. मग गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला हवेत ना? हवेत ना डॉक्टर. पण सध्या माझी वेळ खराब आहे. युद्धात प्रत्येक दान हरणाऱ्या युधिष्ठिरासारखी. आणि माझ्या दुर्दैवानं मला साथ द्यायला अर्जुन आणि भीमासारखे भाऊ सुद्धा. एनिवे, मी तुमच्यासाठी चहा करून आणतो. नकोय मला चहा. नाही, पण मला हवाय ना. माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा घ्या. अनुष्का महाजन? हो, मीच बोलतोय. नाही, फारशी प्रगती नाही. त्यानं आपल्या भोवती एक घट्ट कोश मिळवून घेतलाय. हो हो, आपण प्रयत्न करत राहू. हो हो, पण ते औषध ते नियमितपणे घेत राहतील एवढं मात्र तुम्ही पहा. मी घराबाहेर पडले की लगेच कुठेतरी उन्हाळ्याला जायची काही गरज नाही आहे तन्वीर. तो गॅसवाला येणार आहे, पैसे मी बाहेरच्या टेबलावर ठेवून दे. लक्ष आहे ना तुझं तन्वीर? तनू, तनू, काय बोलतेय मी? काय झालं, कशाला ओरडतेस? म्हणजे मी इतका वेळ काय बोलते तू काहीही ऐकलं नाहीस? कुठे लक्ष, कुठे तुझं? कुठे हरवलायस एवढा? शैलेंद्र शिरोळे, शैलेंद्र अंकल, मस्त माणूस आहे. हे कोण शैलेंद्र शिरोळे? आता कुठे भेटले तुला? नाही, शैलेंद्र अंकल कधीपासून झाले तुझे? वो एक लंबी कहाणी. थोडक्यात सांग, आता मला अजिबात वेळ नाही तुझी लंबी कहाणी ऐकायला.
तो चहा गारढून होतोय, तो संपव आता. आई अजून एक चहा करून त्याला. मला अजिबात वेळ नाहीये. लवकर काय ते सांग. चहाचं नाही ग, शैलू अंकल मस्त हँडसम, उंचापुरा, एखाद्या सिनेमातला हिरो सारखा दिसतो. पॉश गाडी, पॉश कपडे, सगळं कसं पॉश. रणवीर जोशी, जरा स्वप्नातनं जागे व्हा आणि जमिनीवर या आणि मला जरा नीट सांगा. करेक्ट. शैलू अंकल सुद्धा जमिनीवर घट्ट राहण्याबद्दल बोलत असतात. कोण हे शैलू अंकल? कुठे भेटले तुला? कसे दिसतात? काय करतात? जरा काहीतरी नीट सांग. हा, अगे ते फिल्म डायरेक्टर आहेत ना वीरेंद्र शिरोडकर, त्यांच्यासारखे दिसतात. डिक्टो त्यांच्यासारखे, सेम टू सेम. मी बोललो सुद्धा त्यांना. ओळख, हा, मी स्कूटर घेऊन जात होतो ना, तर त्यांची गाडी समोरनं येत होती आणि मग स्कूटर ठोकली असेल त्यांच्या गाडीवर. तसं काहीही झालेलं नाहीये. तुझ्या स्कूटरला आणि मला तसं काहीही झालेलं नाहीये. तुला ना माझ्यापेक्षा त्या जुन्या पुराण्या स्कूटरचीच काळजी असते. तुला काय ग, ऑफिसला जायला आणि यायला गाडी आहे. पुरे. येता जाता माझ्या ऑफिसच्या गाडीचा उद्धार करण्याची काही गरज नाहीये. घ्या, 100 वर्ष आयुष्य तुझ्या गाडीला. बालिके, लवकरात लवकर तुझी स्वतःची गाडी येऊ, हा माझा आशीर्वाद आहे. तू ते गॅसवाल्याचं विसरू नकोस. होय. काय रे, काय झालं? काही नाही. काय नाही काय? मी तुला मगाचपासून हाका मारते. तुला जेवायचं नाहीये का? चल उठ, मी जेवण गरम करते. नकोय. काही खाल्लंयस? मी काहीही खाल्लेलं नाहीये, पण मला भूक नाहीये. अरे अशी कशी भूक नाहीये तुला? अरे निशांत, काय झालं आई? तुझ्या वडिलांच्या विचित्र वागण्यामुळे ना माझी भूक आता मेलेली. त्यात काय एवढं? रोजच करतात ते असं. आज तू कितीतरी दिवसांनी जेवणाच्या वेळेला घरी आहेस ना, म्हणून तुला आश्चर्य वाटतंय. रोजच ते जेवणाची अशी टाळाटाळ करतात आणि जेवायला बसले ना तर अन्न चिवडत बसतात. सगळं आता कसं काय मॅनेज करायचं मला काही कळतच नाही आता. मग घरी लवकर येत जा ना. आता ह्या सगळ्या गोष्टीला तू मला जबाबदार धरू नकोस, कळलं तुला? आज मी लवकर आले, काय झालं? स्वतःच्या हाताने जेवण केलं, काही झालं? फक्त जेवणाविषयी नाही बोलत आहे ग मी. ते मला खूप डिस्टर्ब करतात, मग माझा अभ्यासही होत नाही. डिस्टर्ब म्हणजे काय करतात? नेहमी कुठल्या ना कुठल्या विषयावर तरी बोलत बसतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं नाही दिली की मग रागवतात. त्यांनी माझ्याशी बोलावं म्हणून मी अगं किती प्रयत्न केले, एक शब्दही बोलत नाही तू माझ्याशी. म्हणूनच सांगते, तू घरी थांबत जा. म्हणजे एकतर ते तुझ्याशी तरी बोलतील, नाहीतर गप्प तरी बसतील. अगं मी काय बाहेर मजा करायला जाते का? आपल्या घराकरताच काम करते ना, पत्ते नाही खेळायला जात मी. जाशील. जर पत्ते खेळणं आपला बिझनेस वाढवायला योग्य आहे असं जर कोणी तुला सांगितलं ना तर नक्कीच जाशील. पण माझं 10वीचं वर्ष कधीच महत्वाचं नाही. माझ्यासाठी तू काहीच करणार नाहीस ना? मुली माझं ऐकून घे.